नमस्कार. मी भाऊसाहेब गजबे. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनल जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, ज्या लाडक्या बहिणींना पती वडील नाहीत अशा लाडक्या बहिणींना एक अत्यंत आणि महत्त्वाची दिलासादायक अशी एक बातमी आहे. ज्या लाडक्या बहिणीला पती वडील नाहीत, दिलासादायक अशी एक माहिती आहे. आता ही माहिती काय आहे आपण थोडक्यात समजून घेऊया. ज्या लाडक्या बहिणीला पती वडील नाहीत, अद्याप त्यांना केवायसी करता येत नाही, परंतु याच्यामध्ये एक अशी माहिती आहे की ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी नाही केली त्या लाडक्या बहिणी पात्र असून, ज्या लाडक्या बहिणींना पती वडील नाहीत परंतु त्यांना अद्याप केवायसी करता येत नाही, परंतु त्यांचा जो काही लाभ आहे तो चालूच राहणार आहे. याच्यामध्ये त्यांना कोणीही अपात्र करणार नाही. ज्या वेळेस शासकीय निर्णय येणार आहे, म्हणजेच ज्या वेळेस सरकार एक अधिकृत वेबसाईट किंवा याच्यावरती काही ना काही मार्ग काढणार नाही, तोपर्यंत जो काही हा लाभ आहे तो चालूच राहणार आहे. 18 नोव्हेंबर पर्यंत जी काही केवायसीची जी मुदत आहे ही संपली तरीही तुमचा लाभ जो आहे तो चालूच राहणार आहे. कारण जोपर्यंत शासन याच्यावरती काही निर्णय घेणार नाही, याच्यावरती काही अपडेट देणार नाही, तोपर्यंत जो काही लाभ आहे तो तुमचा चालूच राहणार आहे. तर घाबरायची काही गरज नाही, काळजी करू नका. अपात्र तुम्ही होणार नाही आणि केवायसीची चिंता सोडून द्या. जोपर्यंत सरकार ई केवायसी करण्यासाठी अधिकृत वेबसाईट किंवा काही ना काही मार्गदर्शन करणार नाही, तोपर्यंत तुम्ही पात्रच राहणार आहात, अपात्र होणार नाही. तुमची ई केवायसी पूर्णपणे होणार आहे. ज्यावेळेस शासकीय निर्णय येईल, ज्यावेळेस शासन निर्णय येईल त्यावेळेस तुम्ही ई केवायसी करू शकता. सध्या काही काळजी करू नका, घाबरू नका. असं नाही की तुम्ही अपात्र होचाल, ई केवायसी मी केली नाही, कशी करायची, काळजी करू नका. शासकीय निर्णय हा लवकरच लवकर येणार आहे आणि तुम्ही अपात्र होऊ शकणार नाही. आणि ज्यांना पती वडील आहेत त्यांनी 100% ई केवायसी करून घ्या. ज्यांना पती वडील आहेत त्यांनी ई केवायसी 100% करून घ्या. 18 नोव्हेंबर पूर्वीच तुम्ही ई केवायसी करून घ्या. ज्या लाडक्या बहिणींना पती वडील नाहीत, 5-6 दिवसांनी जर काही माहिती आली किंवा अधिकृत जर पोर्टल कोणतं चालू केलं किंवा त्याच्यावरती काही निर्णय जर घेण्यात आला, तर जी ई केवायसी प्रोसेस आहे, ज्या लाडक्या बहिणीला पती वडील नाहीत अशा लाडक्या बहिणींना ई केवायसी मुदत ही वाढून मिळेल. 100% सांगतो मी, ई केवायसी जी काही मुदत आहे ती त्यांना वाढवूनच मिळणार आहे. आणि ज्या लाडक्या बहिणीला पती वडील आहेत त्यांनी लवकरात लवकर ई केवायसी करून घ्या. आणि बहुतांश रात्रीच्या वेळेस ई केवायसी जी काही प्रोसेस आहे ते चालू होत आहे. कारण दिवसभराच्यावरती हॅवी लोड, त्याच्यामुळे OTP उशिरा येणे, OTPच येत नाही, कधी कधी एरर येते. त्यावेळेस त्यासाठी तुम्ही रात्रीच्या वेळेसच ई केवायसी करा. शक्यतो रात्रीच्या वेळेसच करा, कारण 1 मिनिटामध्ये तुमची ई केवायसी होऊन जाते. ज्या लाडक्या बहिणीला पती वडील नाहीत काळजी करू नका, घाबरू नका. याच्यावरती लवकरात लवकर अपडेट येणार आहे. तुम्ही अपात्र होणारच नाही याची 100% खात्री आहे. जोपर्यंत तुमची ई केवायसी होणार नाही तोपर्यंत तुम्हाला हा लाभ मिळणारच आहे. याच्यावरती लवकरच शासन निर्णय येणार आहे. तर याच्यामध्ये आणखी एक अशी एक माहिती आहे, कोट्यावधी लाडक्या बहिणी पात्र आहेत, परंतु याच्यामध्ये अशी पण एक माहिती आहे. तर ज्या लाडक्या बहिणीच्या आधार कार्डवरती डेट नसेल तर डेट अपडेट करून घ्या. हे लई महत्त्वाचं आहे. मी मगाशी बहुतेक 1 महिना झाला वाटतं बहुतेक त्या व्हिडिओमध्ये मी स्पष्ट सांगितलं होतं की ज्या लाडक्या बहिणीच्या आधार कार्डमध्ये काही करेक्शन करायचं असेल तर करून घ्या. काही करेक्शन करायचं करून घ्या. मी अगोदरच मगाशी माझ्या 1 महिना झाला व्हिडिओ टाकून, मला तो काय व्हायरल झाला नाही, तर त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं. कारण याच्यामध्ये खूप चान्सेस आहेत, याच्यामध्ये भरपूर चान्सेस आहेत अपात्र होण्यासाठी. कारण आधार कार्डवरती फक्त एरियाच आहे, डेट नाही. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये मिसमॅच होण्याची गॅरंटी आहे. ज्यावेळेस पडताळणीला हा जो काही फॉर्म जाईल, ज्यावेळेस आपण ई केवायसी करतो त्यावेळेस काय ना काय तिथे त्रुटी निर्माण होत आहे. तर त्यासाठी आपले जे डॉक्युमेंट आहेत ते व्यवस्थित सेम डॉक्युमेंट पॅन कार्डवरती किंवा आधार कार्डवरती, मतदान कार्डवरती, सगळ्यावरती डेट ऑफ बर्थ हे व्यवस्थित असणं गरजेचं आहे. आणि तुमचं जे नाव आहे ते नाव पण व्यवस्थित असणं गरजेचं आहे. नाहीतर असं नको की आधार कार्डवरती अलग नाव, म्हणजे आधार कार्डवरती जे नाव आहे त्याच्यामध्ये मतदान कार्डमध्ये काही ना काही चुकीची माहिती आहे थोडीफार, किंवा कोणतं ना कोणतं अक्षर एक्स्ट्रा असतं, त्याच्यामुळं पण होऊ शकतं. लवकरात लवकर त्याचं काय आहे ते करेक्शन करून घ्या. आणि आधार कार्डवर जसे सेम नाव आहे तसेच तुमच्या बँक अकाउंटला पण राहू द्या. आणि तुमच्या आधार कार्डवरती पण सेम तसंच नाव असू द्या आणि पॅन कार्डवरती पण सेम तसंच नाव असू द्या. कारण ह्याच्यामुळे सरकार कुठं ना कुठं अपात्र होण्यासाठी काही ना काही मार्ग शोधत आहे. तर त्यासाठी व्यवस्थित आपले डॉक्युमेंट
हे चेक करा. आणि जर आधार कार्डवरती महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की आधार कार्डवरती जर तुमचं डेट ऑफ बर्थ नसेल तर डेट ऑफ बर्थ हे अपडेट करून घ्या. कारण या योजनेतून अपात्र होण्यासाठी 7 कारणे आहेत. एक झालं आधार कार्डचा, आणि दुसरं कारण आहे ज्या कुटुंबामध्ये समजा ज्या लाडक्या बहिणीने केवायसी केली असेल आणि त्या कुटुंबामध्ये सासऱ्याकडे किंवा दिराकडे तुमच्या कुटुंबामध्ये कोणाकडे जरी 4 चाकी वाहन जरी असलं तरी त्या महिला अपात्र होतील. ज्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन असेल तर त्या कुटुंबामध्ये ती लाडकी बहीण अपात्र होईल. तर आधार कार्डवरती जे नाव आहे ते स्पेलिंग पूर्ण बरोबर आहे का हे तपासून घ्या. आणि जे काही उत्पन्न आहे, ज्या लाडक्या बहिणी समजा 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे आणि जर तुम्ही केवायसी केली तरी 2.5 लाखापेक्षा जास्त जर उत्पन्न दिसलं तर तुम्ही अपात्र त्याच्यामध्ये होऊ शकता. आणि ज्या लाडक्या बहिणीचे पती किंवा वडील जर कोणत्या शासकीय नोकरीवर किंवा शासकीय कर्मचारी असतील किंवा पेन्शनधारक असतील, अंगणवाडी सेविका किंवा नगरपालिकेमध्ये कोणत्याही किंवा बँकेचे कर्मचारी असतील त्यांनाही अपात्र करण्यात येईल. त्यांच्या कुटुंबामध्ये जर कोणी लाडक्या बहिणीच्या कुटुंबामध्ये जर कोणी नोकरी किंवा ITR भरत असेल, कर्मचारी असतील, सरकारी कर्मचारी असतील किंवा प्रायव्हेटमध्ये काम करत असतील आणि त्यांचं उत्पन्न जे आहे 40 लाखापेक्षा जरी जास्त असेल तरी पण त्या लाडक्या बहिणी अपात्र होऊ शकतात. त्या लाडक्या बहिणी निराधारचा पण लाभ घेत आहेत आणि लाडक्या बहिणीचा पण लाभ घेत आहेत. परंतु याच्यामध्ये केवायसी केल्याच्या नंतर जे काही तुम्ही कोणता इतर लाभ घेत असाल आणि केवायसी केल्याच्या नंतर त्याची लगेच पडताळणी होते आणि त्या लाडक्या बहिणी पण अपात्र होतील. कारण जर कोणता लाभ घेत असाल तर एकच लाभ घ्या फक्त लाडक्या बहिणीचा. जर कोणता दुसरा लाभ घेत असाल आणि हा पण लाभ घेत असाल तर या लाभापासून तुम्हाला वंचित राहावं लागेल. लाडकी बहीण ह्या योजनेपासून. योजनेमध्ये जरी तुम्ही तुमचं उत्पन्न जरी कमी दाखवलं असेल, तुमचं उत्पन्न कमी दाखवलं असेल, परंतु केवायसी केल्याच्या नंतर जे काही उत्पन्न आहे ते त्यांना दिसेल आणि ते व्हेरीफाय करतील. आणि जर 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला ते अपात्र करून टाकतील. याची काळजी घ्या. जर तुमच्या आधार कार्डमध्ये जन्माची तारीख पूर्ण आहे का नाही ते व्यवस्थित तपासा. आणि आवश्य असल्यास तुम्ही जवळच्या आधार केंद्र सेंटरवरती जाऊन जे काही स्पेलिंग काही मिस्टेक झाली असेल त्याची दुरुस्त लगेच करून घ्या, त्याला अपडेट करून घ्या. बहुतांश लाडक्या बहिणीच्या आधार कार्डवरती फक्त वर्षच आहे, जसं की 1990, 1994 असंच आहे, फक्त डेट नाही आहे. तर डेट ते अपडेट करून घ्या. जे पॅन कार्डवर असेल किंवा तुमच्या मतदान कार्डवरती डेट काही ना काही असेल तर त्याला अपडेट करून घ्या. हे एक महत्त्वाचं कागदपत्र आहे, ते तेवढं अपडेट करून घ्या. आधार कार्डच महत्त्वाचं आहे तुम्हाला. तर लवकरात लवकर जाऊन जसं नाव आहे तुमचं त्याची स्पेलिंग काही मिस्टेक झाली असेल तर ते दुरुस्त करून घ्या. तर जवळच्या आधार केंद्रावरती जाऊन जे काही आधार कार्ड अपडेट करायचं आहे ते करून घ्या. भरपूर लाडक्या बहिणी याच्यामध्ये माहेरचं नाव एक आहे आणि अद्याप त्यांनी आधार कार्डला काही करेक्शन केलं नाही. तर याच्यामध्ये आणि जो काही फॉर्म भरला आहे तो माहेरचं टाकून फॉर्म भरला आहे आणि नंतर त्या लाडक्या बहिणीचं लग्न झालं असेल तर लवकरात लवकर तुम्ही ते अपडेट करून घेऊ शकता. आणि जर तुमचं अकाउंट जर अगोदरच्या आधार कार्डवर जसं नाव आहे तसं असेल आणि नंतर तुम्ही आधार कार्डमध्ये काही ना काही करेक्शन केलं असेल तर त्याला काही फरक पडत नाही. तर भेटूया नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.